हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल जानू ऑफिशियल 5369. तर खूप छान वाटत आहे. तुम्ही खूप भरभरून प्रेम देता माझ्या शॉर्ट्सला. मला असं वाटत आहे की मी आता माझ्या चॅनलचं नाव जानू शॉर्ट्स असं करू, कारण व्हिडिओपेक्षा जास्त शॉर्ट्सलाच प्रेम मिळत आहे. खूप छान वाटत आहे मला. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या, कारण तुमच्या सपोर्टशिवाय चॅनल अधुरं आहे. तर इथं आपलं कन्यापूजन होतं. कन्यापूजनमध्ये आपल्या लाडूचं पूजन स्टार्टिंग होतं, कारण मुलीचं कन्यापूजन वडिलांनी पाय धुवून करावं. तर इथं माझ्या लाडूचे पप्पांनी पाय वगैरे धुतले होते आणि मी इथं आलता वगैरे लावत होते त्याला. तर ती सांगत होती की पप्पा, हे खूप ओलं आहे कुंकू, आता या ओल्या कुंकानं माझ्या ड्रेसला लागेल. तर नाही बाळा, लागत नाही. तिच्या पप्पाने तिला बाजूला उभं केलं आणि पाय वाळेपर्यंत तिने ड्रेस वरच पकडून थांबली होती. आता ही आहे भाची माझी, म्हणजे नंदेची मुलगी आहे. तर असं व्हायला नको की आपल्या मुलीचं केलं आणि माझ्या मुलीचं केलं नाही. म्हणून मी त्यांना म्हटलं भाचीचे पाय धुतल्याने काही वाईट होत नाही, चला हिचे पण पाय धुवून घ्या. तर लाडूच्या पप्पाने तिचे पण पाय धुतले आणि तिला पण औक्षवंत वगैरे केलं आणि छान असं ते आलता वगैरे लावून घेतला. मी ती पाहत होती की मामी कशी लावत आहे म्हणून, कारण तिच्या पण मम्मीनं तिचं कन्यापूजन केलं होतं. तिच्या मम्मीने एकटीचंच केलं होतं तिचं कन्यापूजन, आणि ते कन्यापूजन करून ती वरती आली होती. तर कन्यापूजन कसं आणि केव्हा केलं पाहिजे आणि कन्यापूजनला काय काय केलं पाहिजे. तर कन्यापूजन हे नवरात्रीच्या 9व्या दिवशी केलं पाहिजे, ज्या दिवशी नवमी असते. नवमीच्या दिवशी 9 कन्यांचं जेव घातलं पाहिजे. आणि 9 कन्या जर तुम्हाला नाही मिळाल्या किंवा नाही पॉसिबल झालं तर एक तरी कन्या तुम्ही त्या दिवशी जेवायला घातली पाहिजे. मग एक कन्या कोण असावं, तर आपली मुलगी नसावी. आपली कन्या तर तुम्ही वडील तिचे पाय धुवून कन्यापूजन करतातच, पण बाहेरची एक 9 वर्षाच्या आतली मुलगी तुम्ही जेवायला घातली पाहिजे. तर इथं माझ्या छोट्या छोट्या कन्या आल्या होत्या आणि मी असं छान फुलांची फुलांची पायघडी घातली होती त्यांच्यासाठी, कारण त्या आपल्यासाठी कन्या नसून त्या 9 दिवस आपल्यासाठी मातेचं रूप असतात. आणि नवमीच्या दिवशी जी आई भवानी दुर्गा माता जी असते ती बाळाच्या रूपामध्ये असते. तर त्या दिवशी तिला आपण म्हणजे 9 कन्या जेव घालतो. तर 9 कन्या मी जेव घातल्या होत्या. मला छान छोट्या छोट्या कन्या पण मिळाल्या होत्या. आता मुलांना जेव घालायला काही नाही, तुम्ही 15 नाही 20 वर्ष लेडीजला पण जेव घालू शकता, परंतु ज्या तुमच्या 9 कन्या असतात मानाच्या, त्या तुमच्या 9 वर्षाच्या आतील कन्या असायला पाहिजे. 9 वर्षाच्या आतील 9 कन्या आणि तिच्यासोबत एक 9 वर्षाच्या आतील एक मुलगा, म्हणजे असे 10 जण आपण जेव घालायचे. आणि मग बाकी तुम्ही 50ही लोक जेव घालू शकता, त्यांना काही अट नाही, वयाची पण अट नाही किंवा जेव घालायची पण अट नाही. तर इथं माझ्या छोट्या छोट्या कन्या पाहू शकता तुम्ही, छान अशा रेडी होऊन आल्या होत्या. त्या पाहून गेल्या होत्या की मी असं छान फुलं वगैरे अंथरलेले आहे पायघडीला आणि छान डेकोरेशन केलं. तर त्या पण खूप छान तयार होऊन आल्या होत्या. आणि त्याच दिवशी आमच्या दुर्गा मातेजवळ बोगी बोगीचा कार्यक्रम पण होता, म्हणजेच डान्सचा कार्यक्रम होता. ते आमच्या इकडे बोगी बोगी म्हणतात. तर मला घर खूप छोटं आहे. भविष्यात मला दुर्गा माता तिला जसं पाहिजे तसं देईल, पण आता माझं घर छोटं असल्यामुळं मी अंगणामध्ये बाहेर केलं होतं कन्यापूजन. तर असो, अंगणही आपलं, घरही आपलं, मानलं तर जिथं कुठं केलं तिथं आपलंच घर असते. तर इथं आगमन झालं होतं जे ऑल इंडियामध्ये फेमस आहेत, रील स्टार वर्षाताई जाधव. ती माझी फ्रेंड आहे. मी आजपर्यंत त्यांना आवाजावाज बोलायचे, पण आता इथून बोलणार नाही, कारण आवाजावा बोलतो कोणाला, परक्या लोकांना. तर ते माझ्यासाठी परक्या नाहीत. माझ्या काळजात त्यांनी घर केलं. का तर केमध्ये जे फॉलोअर्स असतात ना, ते लोक कोणालाच भाव देत नाहीत, कोणाला विचारत पण नाहीत. परंतु वर्षाताईचा स्वभाव जर तुम्ही जवळून पाहाचाल तर आई शपथ, आपले स्वतःचे सुद्धा आपल्याला आपलं करू शकत नाही, इतका त्यांचा स्वभाव चांगला आहे. आलेल्या माणसांना त्यांनी जेव घातल्याशिवाय जाऊ देत नाही. आणि त्यांचा स्वभाव म्हणजे नो चॅलेंज, खूप छान स्वभाव आहे. मला खूप आवडतो पर्सनली त्यांचा स्वभाव. आणि त्यांच्यामध्ये ॲटिट्यूड अजिबात नाही की माझे एवढे फॉलोअर्स आहे, माझी एवढी मोठी आय डी आहे, हे लहान आय डीवाले लोक आहेत, त्यांना नाही बोललं पाहिजे, असं अजिबात नाही. थँक्यू सो मच वर्षाताई, तुम्ही आलात. त्यांनी खूप छान अशी हेल्प पण केली आणि माझ्या कन्यापूजनमध्ये मला साथ पण दिली. आणि त्यांनी सांगितलं, त्यांना भरपूर काही गोष्टी माहीत आहे. आणि इथं आमचं कन्यापूजन असं जोरात चालू होतं. मुली अशा छान छान छोट्या छोट्या रेडी पण होऊन आल्या होत्या.
आणि त्यांच्यासाठी आम्ही पण खूप छान तयारी केली होती. तर कन्यापूजनमध्ये नैवेद्य काय असावा कन्यासाठी, तर खीर, पुरी आणि चण्याची भाजी आणि पुलाव असतो. तर मी पुलाव केला नव्हता कारण मला पॉसिबल झालं नाही. त्या दिवशी सगळं काही मला नांदेडवरून पण यायचं होतं आणि सगळं करायचं होतं. तर माझ्या हाताखाली काही कोणी माणूस नसल्यामुळं मी तेवढं काही केलं नाही. कारण खीर करणं, पुरी करणं आणि छोलेची भाजी आणि पुलाव, ॲक्च्युअल पुलावचं मला तेवढं काही माहीत नाही. केला पण असता मी, पण तेवढं मला माहीत नाही. मला जेवढं पॉसिबल झालं पटापटा केलं. घर पण छोटं आहे, आपल्या घरामध्ये काही सुचत पण नाही काय करायचं. तर मी अंगणामध्येच कन्यापूजन केलं होतं. आणि असं काही नाही, जेवढं काही तुम्ही मनाभावातून केलं तेवढं देव ॲक्सेप्ट करत असते. माणसालाच खूप सारं पाहिजे असते, पण देवाला काही पाहिजे नसते. इथं आमच्या आहोंनी पण खूप हेल्प केली. त्यांना जेवढं पॉसिबल झालं, त्यांना जेवढं समजलं तेवढं त्यांनी पण हेल्प केली. थोडंसं चिडचिड होतं, कारण एकच व्यक्ती सगळं करणारा असेल तर होतं चिडचिड. पुन्हा थोड्या वेळाने असं वाटते, पण आपण देवाचं करतो आणि चिडचिड करतो. पण काय करणार, घर खूप छोटं आहे, काही सुचत नाही. सामान पडलं की काही सापडत नाही आणि वेळेला काही आणायचं म्हटलं तर आपलं मार्केट पण जवळ नाही. तर थोडंसं चिडचिड पण झालं, त्याबद्दल मी माफी मागते. आणि इथं सांगत होते त्यांनी की असं नाही, असं करा, इथून नाही तिथून जा, काहीतरी चालू होतं त्यांचं. तर वर्षाताई तिथं थांबल्या होत्या येऊन, कारण आपल्याकडे जागा नसल्यामुळे बसायला. तरी म्हणत होती मी त्यांना की मध्ये बसा. त्यांच्या मुलीचा डान्स होता इथं बोगीच्या कार्यक्रमामध्ये. आता हिला एवढं क्वेश्चन्स पडले होते की मॅडम काय करत आहेत, कारण कन्यापूजन भरपूर ठिकाणी केलं, पण कुंकू असं वरूनच लावलं होतं. ती पाहत होती बिचारी. आता ही वर्षाताईची मुलगी आहे, जिचं नाव रसिका आहे. हिचा डान्स होता म्हणून चालली होती धावपळ. आणि मला अगोदर माहीत नव्हतं, त्यामुळे 15वा डान्स आहे म्हणून मी चालली होती मस्त निवांतमध्ये करायला. तर मुलींचे आपण कन्यापूजन जेव्हा करतो ना, तेव्हा कुठल्या दुसऱ्या कापडाने त्यांचे पाय स्वच्छ केले नाही पाहिजे, तर आपल्या पदरानेच केले पाहिजे. कारण आपण कन्यापूजन म्हणून जेवू घालतो, तर त्यांना नुसतं आपण मुलीच्या रूपात नाही पाहिलं पाहिजे, तर ती मुलगी त्या दिवशी दुर्गेच्या रूपामध्ये असते. तर आपल्या पदरानेच आपण देवाचे पाय स्वच्छ करताना आपल्या पदरानेच स्वच्छ करतो, तसं त्यांना पण त्या दिवशी आपण त्याच रूपामध्ये पाहिलं पाहिजे. तर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर इथं क्लिअर झाले असतील तर अजून तुम्ही मला विचारू शकता कमेंटद्वारे. तर माझं छान असं जेवण वाढून घेतलं होतं मी, कारण लहान मुलं होते आणि दुसरं कोणी नव्हतं वाढायला. तर मी अगोदर त्यांचे ताट वगैरे रेडी करून घेतले होते आणि नंतर त्यांना पाय वगैरे धुवून घेतले. तर इथं आई आल्या होत्या, त्यांना व्हिडिओ आवडत नाही, म्हणजे माझे सासूबाई. तर मी त्यांना घेतलं नाही, कट केलं. असो, आल्या होत्या त्या, झालं नाही का विचारत होत्या. तर झालं होतं, आता 1-2च जण राहिले होते वाटतं, बाकी आता मुली जेवणारच होत्या. मला मुलींना कुंकू वगैरे पण लावायचं होतं आणि त्यांना फुलांची आरास वगैरे करायची होती. आणि छान असं गिफ्ट पण मी त्यांच्यासाठी आणलं होतं. तर गिफ्टमध्ये काय आणलं पाहिजे, तर शृंगाराच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू आणल्या पाहिजे. इथं आईने ताट आणलं होतं. मी आईला म्हणत होती तुम्ही हळदी कुंकू लावून घ्या, कारण आई दरवर्षी कन्यापूजन करतात, मुली जेवू घालतात. तर यावर्षी आईने जेवू घातलं नव्हते मुलींना. म्हणलं की तुझं आणि माझं काही वेगळं आहे का, तर बरोबर आहे म्हणून मी जेवू घातलं. मग आईला म्हटलं तुम्ही कुंकू लावून घ्या मुलींना, मी नंतर लावून घेईन. तर आई कुंकू वगैरे लावलं. तर 9 कन्या आणि हा जावई आहे, म्हणजे नंदेचा मुलगा आहे म्हणून मी तिला जावई म्हणते. भविष्यात काय होईल माहीत नाही, बट करून घेतले. आणि एक घास जरी खाल्लं तरी पण आपल्याला ठीक होतं, म्हणून दुसरा मुलगा कुठं शोधायचा म्हणून त्यालाच बसवले होते मी. तर इथं मुलींना मी कुंकू लावत होते. कुंकू लावून मला त्यांना नमस्कार करून जेवायला चालू करायचं होतं, कारण लेकरांची गडबड चालू होती डान्सकडे जायची. लेकरं कशा असतात ना, लेकरं शांत कधी बसत नसतात, म्हणून बसले शांत आणि छान असं जेवण केलं पोरींनी. कशा पाहत होत्या त्या, कुंकू लावत आहे, व्हिडिओ चालू आहे. त्या पूर्ण संभ्रमात होत्या की काय चालू आहे नेमका. व्हिडिओ पण चालू आहे, कुंकू लावणं पण चालू आहे. आता व्हिडिओमध्ये पण दिसणार आहोत आपण, असं चालू होतं लेकरांचं. तर अशा प्रकारे खूप छान असं झालं. तुम्हाला पण आवडलं असेल आणि काही क्वेश्चन्स असतील तर नक्कीच विचारा. आणि जर काही माझं चुकलं असेल तर कमेंटद्वारे सांगा. पुढच्या वर्षी नक्कीच त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करू.
झालं माझं कुंकू वगैरे लावून झालं होतं. आता मी नमस्कार करते आणि मुलींना जेवायला सांगते. इथं गडबड गोंधळ चालूच होता. आता ह्यानं म्हणत होतं की माझे पण पाय धू, कारण हा आहे पुतण्या माझा, दिराचा मुलगा. मग मुलांचं कसं राहते ना, जे दुसऱ्यांनी केलं ते केलंच पाहिजे, तर त्याला पण करून घेतलं त्याच्या समाधानीसाठी. इथं आई बोलत होत्या की मुलाचे कुठं पाय दुधत, काही बसल्या होत्या जेव घालत त्या पोरांना आणि हसत होत्या. म्हटलं जाऊ दे, आता काय करता, मुलाचे बी धुवून घ्यावं एकदाचे पाय. त्यांना धुईल तेव्हा धुईल, पण आपण धुतलेच पाहिजे. मग धुतले पाय वगैरे, त्याला औक्षण केलं, मग त्याचा मन समाधान झालं आणि मग तो खेळत होता. आता इथं माझ्या कन्या छान अशा जेवण करायला स्टार्ट केल्या होत्या. म्हटलं बाई जेवण करा तुम्ही, कारण पुन्हा जेवणार नाही. मग मी नमस्कार वगैरे करून घेतला. तर